वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। एनडीएत जाण्याबद्दल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजूनही चाचपणी सुरू आहे। जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या बैठकीत आमदारांना एनडीए सोबत जाण्याबद्दल विचारणा करण्यात आली आहे। 10 पैकी फक्त एका आमदाराचा विरोध असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजप आणि एनडीएमध्ये विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण आहे। ज्या दिवशी शरद पवार प्रत्यक्ष एनडीएमध्ये सहभागी होतील तोच दिवस खरा मानावा, असं अनिल पाटील म्हणतात। पक्षात सामूहिक चर्चा होऊन तसं ठरल्यास त्यांना येण्यास कोणतीही अडचण नाही। मात्र हा निर्णय शरद पवार आणि एनडीएतील प्रमुख घटक भाजप या दोघांनी मिळून घ्यावा, असं त्यांनी स्पष्ट केलंय। पवार साहेब महायुतीमध्ये येतील किंवा नाही येतील ते राज्याचे किंवा देशाचे फार मोठे नेते, ते कुठेही गेले तरी त्यांच्यासाठी रेड कार्पेट असेल। आपला प्रश्न आहे की पवार साहेब महायुतीमध्ये येतील का। आता या महायुतीमध्ये जर का यायचं असेल तर पवार साहेबांच्या बाबतीमध्ये स्वतः ते एक तर निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी महायुतीमध्ये किंवा एनडीए मध्ये सहभागी व्हावं किंवा नाही व्हावं। आणि एनडीएच्या प्रमुख घटक दलापैकी एक भारतीय जनता पार्टी यांनाही वाटलं पाहिजे की पवार साहेबांनी आमच्यामध्ये यावं किंवा नाही यावं। त्यामुळे ते येतील किंवा नाही येतील याच्यावरती येणारे आणि घेणारे यांच्यावर खऱ्या अर्थाने तो निर्णय आहे। एनडीए मध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये एक विश्वासार्हता कमी झालेल्याची कुठेतरी वाटतंय। आणि ती विश्वासार्हता जर का कमी असेल तर ज्या दिवशी पवार साहेब एनडीए मध्ये सहभागी होतील तोच दिवस खरा आपण समजून चाललं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।